सुसरत एका मागून आलेल्या गाड्यांच्या जीवन जगणारा चित्रपट आहे. लेखणी पाहिजे त्याला स्वतः. विषय काय आदिबाईनं मळीचा गड बनवला. मला का नाही आदिबाई आम्हाला काय केलं चंदन होती ज्यावेळी लावायचे आता जसं आपण उठणं लावतो चंदनाचं त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा नायक आणि ज्याप्रमाणे की कैलासाची राणी फार छान गड त्यांचा आणि ती कैलासाची राणी ह्या चंद्रमुखीचा मळीचा जो गणपती बनवला आणि ते दैवत जेवढं बलवंत आहे तेवढा परमेश्वर तो जगाचा पोषित आहे. आणि नंतर कळलं की एक स्त्री पुरुषाविना जर एका बाळाला जन्म देत असेल तर हा विश्वामध्ये वेगळा पायंडा पडेल आणि त्याची खाई होती जे ते धर्मसंकट होतं ते माझ्या शिवाने मिटवून टाकलं. कारण तो आला तिसरा डोळा त्याला कळत नव्हतं का कोण आहे तो त्याला सगळं माहित होतं पण मारावं लागलं. मग ते जे मारल्यानंतर आता करायचं काय आदिबाई शरण आली धायधाय करली शिवाच्या पाया पडली. तुम्ही सृष्टी करून दाखवायचा आता पुढचा हा पाया पडली शिव गेले म्हणजे म्हणाला हत्ती दिसला. तो हत्ती कोणीतरी नव्हता पूर्वजन्मीचा महेश राजा होता. शापाने हत्ती झाला होता. त्याचा मूळ काय लावला बाप्पाला. मग झाला गजानन जन्माच्या वेळेचा तो विनय आहे. हत्तीचं जेव्हा मुळकं बसवलं तो झाला गजानन आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला डोकं नाही मग कोणाचं खेकड्याचं बसवलं. हत्ती जिवंत झाला. पूर्वजन्मीचा जो महेश राजा पावन झाला परत त्याला तो त्याचा राजाचा मान मिळाला. मात्र खेकड्याला मान आता पण नाही पण वर दिला की जर तू घरात चालत कोणाच्या गेलास तर हळद कुंकुनी तुला वाहतील. बाकी तुला 2 तलवारी देतोय बिंदासा टेन्शन नॉट बिंदास जागेवर गेली अशा प्रकारे. मग त्या बाळाचं शिरवलं ते गेलं कुठे तर ते गेलं सुपारीच्या झाडावर. आणि त्यावेळेला काशी ब्राह्मणाच्या येते एक अशी बाई गरोदर होती. तिच्या पोटातला बाळ तिला शिर नव्हतं. ते सुपारीचं जे सुपारीवर उडालं होतं पहिलं गणपती बाप्पाचं जे विनायकाचं ते त्याला लावलं आणि तिथपासून जे वरदान मिळालं की ब्राह्मण स्त्रियामध्ये पदर घ्यायचा नसतो तेव्हा हा सगळा सरांश आहे. शाही त्याच्यामध्ये गरबावला त्याच्यामध्ये गरबावला आहे. या आता तुम्हाला काय चढवून घ्यायचं ते का हे असले विषय मी घालत होतो. यांची खास आहे सांगा तुमच्या कवीला अजून लिहायला नाही तुमच्या मागून आणतो सांगेन भांडो समाज या ठिकाणी पहिलं रिक्षा न बसली टॅक्सी न बसली तिथं बसली बोटीमध्ये डोळ्यावरचा पड होईते पापड अरे ध्यानात मग्न झाल्यावर चढवून हवा तसा चढवून घ्या. अरे अंडो बंडो समजा मेरे लोग सवाल क्या बोलते बाबले लांबोरे खडा भेट इससे बडा लांबोरे खडा हिंमत मध्ये मोठं मोठं म्हणजे तुम्ही 2-3 सांगता मोठं कोणी सांगितलं तुम्हाला मोठं तुम्ही छोटा आहे चड्डीत आहेत तुम्ही उधर करेंगे का तो लांबोरे बोलते सबको बोलते म्हणजे अरे एवढी वर्ष काय घासली का येडा म्हणून घासली. मी 13 वर्षाचा होतो ते एक नाना पाटेकरचा पिक्चर आहे ना कुठला तरी हाय गुंडाचा हा एक म्हणतात ना तो बोलतो उसको टांग काट दी उसमें डाला ये डाला वेलकम वेलकम तशी स्टोरी आहे. 13 वर्षाचा होतो बाबांच्या मांडीवर बसलो वाऱ्या गेल्या मराठा आहे काय मॉडर्न पण वागणार नाही किती वेळा वागणार 27 का 28 व्हिडिओ आहे बाकी म्हणायचे हे वागायला म्हणत त्याला बोलतात इज्जत घालवू नका स्वतःची. डोळ्यावरचा पड होईते आता ध्यानात मग्न झाल्यावर अरे येऊन झटकन उठवणा तुझी आई निजून झाल्यावर. या माझी इच्छा नव्हती तुम्हाला प्रत्येक गवळत आई पाहिजे घ्या. अरे आई शक्ती जी आईची बाजू कमी होईल तुम्ही जी आई म्हणताय शक्तीवाल्याचीच बाजू कमी करून घेताय. तुम्हाला कळत नाही अजून डोळ्यावर झापड आहे शक्तीवाल्याचा अपमान तुम्ही नका करू तुमच्या या कारणामुळे. विषय काय रात्रभर जागलेली आहे गवळण आणि कृष्णाच्या ध्यानात ती गवळण मग्न झालेली आहे. आणि सकाळी साखर झोपेत असताना तिची झोप लागली. ऊन येताना सकाळ झाल्यानंतर सूर्य आल्यानंतर ऊन आल्यानंतर तिला उठवली. एवढाच विषय वाईचं पाणी द्या यांचं घेतोय ना लय गुरमी आहे. डोळ्यावर झापड होईते पापड ध्यानात मग्न झाल्यावर
झटकन हिला मी उठवणार तुझी आई निजून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर तुझी आई निजून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून डोळ्यावरचा पड होईल बाबड डोळ्यावरचा पड होईल बाबड घरात बघणं झाल्यावर तुझ्या आईची धांदल झाली आईने विटी त्याच सकाळी डोळ्याला उजा लागला होता आणि उठवाया आई साली सूर्याचं किरण वरती आलं सूर्याचं किरण वरती आलं पहाट निघून गेल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर रातभर राहून झाली कृष्णनामात तल्लीन झाली कृष्णाशिवाय पर्याय नाही तुझं लिहिलं होतं भाळी मनात असं एकच ध्यास मनात ध्यास एकच ध्यास जीवात देव एक झाल्यावर येऊन झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर डोळ्यावरचा पड होईल बाबड डोळ्यावरचा पड होईल बाबड घरात बघणं झाल्यावर असं आहे ते सगळं जितकं जायचं तिथं जायचं तेवढा पळा मी पहिला सांगितलं पळता होई थोडी करेल हा शक्तितुरा मेन म्हणजे काय मुख्य म्हणजे काय गाभा काय तर प्रश्न शाहिराने ज्याप्रमाणे मेहनत केली आहे आणि ज्याप्रमाणे त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तोड नाही याला म्हणतात अभ्यास करण्याची पद्धत याला म्हणतात पाठलाग करण्याची पद्धत आणि कलगीतुरा इथं शिकला जातो आणि शाहिरांच्या ह्या प्रयत्नांना त्यांच्या एफर्ट्सला मानाचा मुजरा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा उत्तमरित्या म्हणजे PhD करणारी मंडळी आहे गुरुजन मंडळी आहेत त्या मंडळीकडे तुम्ही जाऊन आलात आणि अभ्यास करतात अरे हा असतो पाठलाग आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही अनेक बारेमध्ये तुम्ही त्याचं काही बोलत नाही प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबद्दल पण एकदाच तयारी केली जोरात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला फक्त एकच आहे आज 12वी वारी आहे 12 वाऱ्यांमध्ये काल 11वी झाली 11 वाऱ्यांमध्ये माझे प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून 2 प्रश्न कुठले भानुदास घराण्याचे ते मान्य केले शाहिरांनी पण आमच्या बाबरले घराण्याच्या शाहिरांनी त्यांचा एक प्रश्न पडला तरी मान्य केला हा असतो कलगीतुरा आणि आज योगायोगानं आमचं प्रदीप मांडवकर यांच्या माध्यमातून प्रभाकर धनावडेजी पण आलेले आहेत पण शाहीर तुमचा जो प्रयत्न आहे तुम्ही अजून अभ्यास करा ज्या तुऱ्याच्या साधाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही जवळपास पण गेलेला 3 ग्रंथात उत्तर आहे आम्ही जो सांगतो त्याच्या पलीकडे आहे तुम्ही ज्या दिवशी मान्य करायला आम्हाला फार अभिमान वाटेल की कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांच्याकडून आमचा प्रश्न फुटला कारण पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार घेणारा पण त्या पुरस्काराची उंची वाढत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत आमची उंची वाढली जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर शाहीर नम्रपणे सांगतो
तुम्ही दिलं उत्तर जवळपास पण नाही. तुम्ही प्लीज प्रयत्न करा. सत्यवान निकल माऊली, आमचे बाकीची मंडळी आहेत, तुमचा प्रयत्न खूप छान होता. तुम्हाला शुभेच्छा. माझा प्रश्न, पण ह्यांना घाई काय शक्ती तुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुरेवालाचा प्रश्न न आणता पहिल्या बारीतच या शक्तीवरील प्रयत्न केला, ह्याला म्हणतात येडेपणा. शक्ती तुला हे वेगवेगळे पाहिजे पाडतात आणि नंतर आम्हाला बोलायचं. बायकांचा आधार हे घ्यायचा, घेतो दुसऱ्या बारीत गाणे आणि आम्हाला शिकवायचं. माझा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, त्याने दाखवलं तर वाचून त्याकडे बोलतो. तो आता काय बोलत नाही, तो तुमचा चुकलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं आज काय उत्तर माझ्याकडे नाही. तर किती वाजले? 10 मिनिट आहेत ना. साहिल जाधव या सोडून 200 रुपयाचा पारितोषिक. प्रश्न पण घेतो परत. प्रश्न विचारत नाही तर प्रश्नाचा पद पण नको. 2 सभा प्रबोधन घेतो. आंबेडकेश्वर प्रतिष्ठानचे लेकर ज्याप्रमाणे आपल्या भूमीची, आपल्या गावदेवाची किंवा आपल्या जन्मभूमीची काळजी घेत आहेत, त्याप्रमाणे आपल्यावर एक मोठा धर्मसंकट आलेला आहे. अर्जुन माऊली लातूरकर, आमच्या कोकणात ह्या फक्त प्रशासनाने, ह्या सरकारनं फक्त पर्यावरण आणि जे काही सहलीचा आपण म्हणतो टुरिझम, हे जर तिथे जर डेव्हलप केलं, विकास केला, तर आमच्या कोकणात एक माणसाचं स्थलांतर होणार नाही. पण MIDCच्या नावाखाली स्थलांतर रोखण्याचा विषय केला आणि आमचं सत्य MIDCच आहे. अहो, त्या लोट्यात गेल्यानंतर अर्धा तास या नाकावरचा हाच आहे. येणाऱ्या काळात बघा आम्ही आता कसं तरी 40-50 वर्षे काढू. येणाऱ्या आमच्या पोरांचं काय? आता सुंदरसा समुद्र आहे, तिकडून हवा येते, तो सह्याद्री अडवतो, हवा तेवढा पाऊस पडतो, फळांच्या बागा आहेत, बॉक्साईटचे जांभ्या प्रकारचे खडक आहेत, तिथे हापूस आंबा आहे, फणस आहेत, काजूगर आहेत. अरे एवढं तरी याचं जर संशोधन करून जर तुम्ही आमच्यात हा विकास केला तर बरं होईल. पण MIDCच्या नावाखाली, या उद्योगधंद्याच्या नावाखाली आमची जी छळणूक चालली आहे, आमच्या कोकणाचा जो भागास होणार आहे, एक दिवस आमचा कोकण बुडणार आहे, चाल तीच आहे. ह्या MIDCने, ह्या रसायनाने, ह्या MIDCने, ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. ह्या